नमस्कार. तुम्ही AI संदर्भात ऑनलाईन कोर्स किंवा इतर कुठल्याही स्किल शिकण्याबाबतचा ऑनलाईन कोर्स बघितला असेल. मात्र चक्क दहशतवाद कसा शिकता येईल किंवा दहशतवादाचे ऑनलाईन कोर्स तुम्ही ऐकलाय? हो. जैश ए मोहम्मदने आपला एक ऑनलाईन कोर्स लॉन्च केलेला आहे. हो, हीच ती संघटना, दहशतवादी संघटना ज्याला UN ने सुद्धा दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे. आता हा मसूद अझहर ऑनलाईन कोर्स काढतोय आणि त्यामध्ये तो ट्रेनिंग देणार आहे. काय हा कोर्स आहे, किती त्याची फी आहे आणि काय या कोर्सची रचना आहे, जरा यावर एक नजर टाकूयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. पाकिस्तानमध्ये हा कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे आणि जैश ए मोहम्मदने हा कोर्स लॉन्च केलेला आहे. संयुक्त राष्ट्रानं दहशतवादी संघटना म्हणून जैश ए मोहम्मदला घोषित केलेलं आहे आणि त्यानं अशा प्रकारे कोर्स लॉन्च करणं म्हणजे UNचं यावर कुठं लक्ष आहे का नाही आहे असा सवाल निश्चितच उपस्थित होतो. तर जमात उल मुमिनत नावाची एक महिला युनिट असं म्हणजे त्या मसूद अझहरनं स्थापन केली होती. आता असं दिसतंय की या गटानं निधी गोळा करण्यासाठी आणि भरती करण्यासाठी तुफत अल मुमिनत नावाचा एक ऑनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून जैश ए नेत्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य, ज्यामध्ये मसूद अझहर आणि त्याच्या कमांडरचे नातेवाईक यांचाही समावेश आहे, इतरांना जिहाद आणि इस्लामच्या संदर्भातील त्यांची कर्तव्य काय आहेत, हे इस्लाम आणि जिहादची कर्तव्य काय आहेत या ऑनलाईन कोर्समध्ये शिकवतील. ऑनलाईन भरती मोहीम 8 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कशी याची रचना असेल जरा तेही बघा. व्याख्याने असतील ना दररोज 40 मिनिटाची. अझहरच्या 2 बहिणी सादिया अझहर आणि समायरा अझहर यांच्या नेतृत्वाखाली हा वर्ग सुरू होणार आहे आणि त्या ऑनलाईन लेक्चर घेतील. यांचे वर्ग महिलांना जमात उल मुमिनतमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित करतील, म्हणजे एका प्रकारे प्रमोशन करतील. त्यांची धाकटी बहीण सादिया अझहर हिला जमातीची जबाबदारी देण्यात आलेली आहे, अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे. मे महिन्यामध्ये बावलपूरमध्ये जेव्हा जैशच्या मुख्यालयावर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला केला होता, त्यावेळेला हे ज्या बायका आहेत यांचे नवरे मारले गेलेले होते. त्यामुळे आता या लेक्चरर बनले आहेत तिथं आणि या ऑनलाईन लेक्चर घेणार आहेत आणि आणखी महिलांना यामध्ये प्रोत्साहित करणार आहे. तर जैशचा हा जो कोर्स आहे यामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक महिलेकडून 500 पाकिस्तानी रुपया म्हणजे 156 रुपये आपले वसूल करत आहे आणि त्यांना ऑनलाईन माहिती फॉर्म भरण्यासाठी जबरदस्ती केली जाते, भाग पाडलं जात आहे. हे महत्त्वाचं आहे. आता यामागचं खरं कारण काय आहे मी ते तुम्हाला सांगतो की पाकिस्तानमधील अतिरेकी सामाजिक रूढींना झुगारून लावणे, जे महिलांना एकटे बाहेर जाणे अयोग्य मानते, महिलांना बाहेर जाऊ देत नाही आणि महिलांवर अनेक तिथे पाबंदी आहे. तशा वेळेला मग महिलांना कोर्स वगैरे कसा करू दिला जाणार आहे? हे 500 रुपये घेणं म्हणजे एका प्रकारे आपल्या संस्थेला फंडिंग आहे, जे त्याला करवून घ्यायची आहे जबरदस्ती 500 रुपयाच्या नावाखाली. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचा नियम लागू केल्याचा दावाही करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच हा पाकिस्तानचा ढोंगीपणा असल्याचं समोर येतोय. अझहरने 8 ऑक्टोबर रोजी जमात महिला युनिटची घोषणा जी केली होती मी तुम्हाला सांगितलं. 19 ऑक्टोबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दुखरत ए इस्लाम नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिलांना गटात आणण्यास त्याने सुरुवात केलेली होती. आता आपल्याला उद्या चालून महिला देखील दहशतवाद पसरवताना हातात AK-47 घेऊन फिरताना दिसतील. तर या कोर्सबाबत तुम्हाला काय वाटतं आणि UNने याबाबत अजूनपर्यंत का दखल नाही घेतली, तेही महत्त्वाचा प्रश्न आहेच. पण जास्तीत जास्त अशा प्रमाणात हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे किंवा याबाबत बोललं गेलं पाहिजे. ट्विटरवर असो, समाज माध्यमावर असो, या प्रकरणाचं ट्विट झालं पाहिजे आणि ही बातमी UNपर्यंत लवकरात लवकर पोहोचली पाहिजे आणि लवकरात लवकर हा जो फालतूपणा पाकिस्तानच्या या जैश ए मोहम्मद जी संघटना हिने सुरू केलेला आहे तो लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे. असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.